आसखेड धरण 99% पुढे भरलं आहे। प्रशासनानं त्यामुळे मोठा विसर्ग सुरू केलाय। त्याचबरोबर सातत्यानं होणारा पावसाचा ओघ सुरू राहिल्यानं आळंदीची इंद्रायणी तुडुंब भरून वाहत आहे। परिणामी आळंदीच्या जुन्या दगडी बांधकाम असलेला पूल, आळंदी चाकणकडे जाणारा नवीन पूल असे दोन्ही आळंदी नगर परिषद आणि आळंदी पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या कारवाई करत नागरिकांना दक्षता घेण्यासाठी रहदारी बंद करण्यात आली आहे। आळंदी नदीच्या पुराच्या परिस्थितीमुळे ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या परिसरामध्ये पाण्यात वाढ झाली आहे। नदीकाठचा परिसर पर्यायानं श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर जवळील भाग पाण्याखाली आलाय। माऊलीच्या दर्शनासाठी जाणारी दर्शनबारी भक्ती सोपान पूल पूर्ण पाण्यात बुडाला आहे। नागरिकांनी पुलाचा वापर करू नये अशा सूचना देणारे जाहीर आवाहन पत्र आळंदी नगर परिषदेनं जाहीर केले। आळंदी नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन विभाग आळंदी पोलीस नदीला चारी बाजूने रहदारीसाठी असणाऱ्या रस्त्यावर तैनात असून नागरिकांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी काळजी घेत आहे। संदीप पोलीस स्टेशन यांच्याकडून आळंदीला जोडणाऱ्या दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडून एका पत्राद्वारे नदीकिनारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत मदतीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आलाय। त्याचबरोबर अचानक वाढणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी काळजी घेत सदरचा नदीकाठचा परिसर त्वरित मोकळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। भामा आसखेड धरण पूर्णपणे भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये सुरू असून जुना दगडी पूल आळंदी नगर परिषदेसमोर आहे। याची कालमर्यादा समाप्त झाल्याचं पत्र नगर परिषदेत प्राप्त असून त्याबाबत धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या स्थितीमध्ये दोन पूल आळंदी नगर परिषदेच्या कडून पुण्याकडे जाण्यासाठी कार्यरत आहे। तरीही दक्षता म्हणून आळंदी नगर परिषद आळंदी पोलीस स्टेशन यांच्याकडून या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवून नागरिकांना रहदारी करण्यास मज्जाव करण्यात येतोय। नागरिकांनी विनाकारण प्रवास या पुलावरून करू नये याची दक्षता घेत सदर परिसरातील नदीकिनारी असणारे सर्व संवेदनशील भाग ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी भरण्यात आले त्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, आळंदी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।